महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही पेट्रोल डिझेल गॅस वाढ व कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा जो अन्याय होतो शेतकऱ्यांवर तो दूर झाला पाहिजे, नीटचे पेपर ज्याप्रमाणे फुटले, लाखो मुलांचं या ठिकाणी नुकसान झालं, त्याच्यात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्यासुद्धा केली आणि ती दुःखदायक घटना आहे। आणि हे निर्लज्ज सरकार जर या पद्धतीने जर वागत असेल आणि यांचं जर लक्ष नसेल तर ह्या जनतेवर फार मोठा अन्याय आहे। आणि अन्यायाला विरोधी पक्ष म्हणून आम्ही ह्या जिल्ह्यात वाचा फोडण्याचं काम करतोय। वास्तविक विरोधी पक्षाने किती वाचा फोडली, किती विरोध केला, पण जनतेने पेटून उठलं पाहिजे आणि जनता ही पेटून उठत नाही असं आज तरी दिसतंय। जनतेच्या लक्षात आहे, जनतेच्या मनात आहे, पण जनता पेटून उठत नाही। तर तो योग आता हळूहळू येतोय आणि विद्यार्थी सुद्धा जागरूक होत आहे, शेतकरी जागरूक होत आहे आणि जनता सुद्धा सुज्ञ झालेली आहे। गृहिणी ज्या 3000ला भूलमध्ये पडली होती, गृहिणी त्यांना चॉकलेट दिलं आणि स्वतः आज ते BJP वाले मेलोडी खात आहे। आणि आमच्या गृहिणींना चॉकलेट दिलं 3000चं 2-3 वेळा आणि त्यांना पानं पुसण्याचं काम केलं। त्याच्यामुळे गृहिणी सुद्धा आज सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे त्या सुद्धा आज पूर्ण मायूस आहेत, नाराज आहेत आणि ही महागाई कमी व्हावी म्हणून आम्ही आज माननीय कलेक्टर महोदय यांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं काँग्रेस पक्षाच्या वतीने।